विषयच नाहीये जबरदस्त. तर चला बोलूया आपण सामन्याकडे. एक जबरदस्त सामना मैदानामध्ये आता सुरू होतोय. इथून मात्र जो जिंकेल ना तो डायरेक्टली बक्षीस पात्र फेरीमध्ये क्वालिफाय करेल. हा सुपर 6 मध्ये नक्कीच तो संघ क्वालिफाय होईल. म्हणजे रात्रभर तुम्ही केलेली मेहनत महागुरु, जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करता, महिनाभर तिथे तुम्ही झडता आणि शेवटच्या क्षणाला तो जेव्हा तो इन्व्हॉल्व येतो ना तुम्हाला तुमच्या अकाउंटला, त्या वेळेला तुम्हाला त्याचा मोबदला कसा असतो आणि किती आनंद होतो. म्हणजे तोच रात्रभर तुम्ही इथे या स्पर्धेमध्ये खेळलात आणि आता मात्र हा शेवटचा सामना, शेवटचा एक निर्णायक मॅच. इथून विजय मात्र तुम्हाला काहीतरी देऊन जाईल. आणि इथे पाहायला गेलं तर कैरे आणि उल्वा असा हा सामना आपण पाहतोय. एक जबरदस्त रंगत नक्कीच होईल या शंका नाहीये. मागच्या मॅचमध्ये जरी निसटता विजय संपादन केला असला उल्वे संघाने, तरी मात्र आता इथे प्रथम फलंदाजी तो करतो आणि प्रथम फलंदाजी करत असताना किमान कैरे संघाविरोधात खेळत असताना चांगली धावसंख्या उभारणं गरजेचं असेल. कारण कैरे संघाने तर आजच्या रात्रीमध्ये खूप मोठे धावसंख्येकडे वाटचाल गेलेली आहे. प्रत्येक मॅचमध्ये जबरदस्त टार्गेट त्यांनी दिलेलं आहे. तर हा सामना देखील तेवढाच इम्पॉर्टंट असेल. पंकज गोलंदाज आणि दुसऱ्या बाजूला गीतेश मात्र फलंदाजी करतो आणि गीतेशच्या बॅटमधून आलाय हा एक जबरदस्त असा चौकार. राकेश मात्रे मैदानामध्ये आता पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. राकेश, तुझं देखील स्वागत आहे. कारण सोरगे आहेत. पाहायला गेलं तर आमचे सर्व मॅनेजमेंट कमिटी सामन्याला जबरदस्त हँडलिंग करताना दिसत आहेत. एक मेहनतीने उभी केलेली स्पर्धा आहे. आमदार चषक म्हणून ही स्पर्धा आपण पाहतोय. नावारूपाला आलेली स्पर्धा आहे. अनेक वर्षाचं सातत्य मात्र या स्पर्धेने कायम राखलाय. सतीश दादा पाटील यांचं खूप मोठं योगदान नेहमीच राहिलेलं आहे. संपूर्ण बेलवली, त्याचबरोबर भरत शेट देखील आज इथे उपस्थित आहेत. भरत शेट, तुमचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. नेहमीच गावदेवी बेलवली संघासोबत त्यांचं देखील खूप मोठं योगदान असतं. आमचे संतोष दादा आहेत. बरेच आमचे बेलवलीचे मान्यवर, सर्वांचं स्वागत आहे. चांगला चेंडू होता आणि त्याच पद्धतीने मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न. सिंगल आली आहे एक आणि सिंगलने मात्र धावसंख्येला थोडासा वेग येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 8 वरती. 8 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसरी रात्र आजच्या या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते आणि या दुसऱ्या रात्रीतील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. इथे मात्र थोडा स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडकवण्याचा प्रयत्न होता नक्कीच गोलंदाज पंकजचा. तत्पूर्वी मात्र इथे एक वेगाने धाव कंप्लीट होते. धावसंख्या पहिल्या षटकांती तब्बल 9 धाबा धावफलकावरती. चला, इथे प्रकाश पाटील बघा क्रिकेटचा आनंद घेतात. संतोष पाटील, त्यांनाही बैलगाड्या शर्यतीचा खूप मोठा आवड आहे त्यांना. संतोष बरं दादा नेहमी त्यांना पाहतो. बालाराम पाटील बघा, इथे स्पर्धा यशस्वी होण्याकरता संपूर्ण प्रकाश ज्योतातील जे विद्युत मनोरे पाहतो त्यासाठी मेहनत आपल्याला बघायला मिळाली. संदीप पाटील या स्पर्धेमध्ये, संदीप पाटील सर खास मला बघा आपले GTC आहे, संपूर्ण क्वालिटी बी तर क्लॅरिटी लाईव्ह प्रसारांचं कौतुक करू. आणि तेवढंच कौतुक खऱ्या अर्थाने मोरिया DJ बंटी, तुमचं खऱ्या अर्थाने आम्ही आभार व्यक्त करू. आज आमच्या समवेत रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आहे संदीप पाटील सर आहेत. मोठ्या स्पर्धेत असतात. कांचन पालकर एक नामांकित गुणलेखक, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ते गुणलेखकाच्या भूमिकेत असतात. मी स्वतः महादेव गडगे, समीरचं बघितलं, दिनेश बंधू आहेत. मोठ्या स्पर्धेमध्ये जात असतो. उत्तम साऊंड सिस्टीम आम्हाला सर्वांना तुम्ही प्रभावित केल्याबद्दल बंटी मोरिया तुमचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. क्या बात. हा निलेश, जोरदार टाळ्या. उत्तम साऊंड सिस्टीम. नाही नक्कीच. आणि इथे आल्यानंतर पाहायला मिळालं महागुरु की जेव्हा एखादी स्पर्धा आपण ऑर्गनाईज करतो आणि त्यावेळेला तुमची साऊंड सिस्टीम जर अतिशय चांगल्या पद्धतीची असेल ना, त्यावेळेला त्या स्पर्धेचा जो दर्जा असतो ना तो दर्जा अजून उंचावला जातोय. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जो उल्लेख केला आहे ना या डीजेचं,
त्याचं देखील मी कौतुक करेन. आणि आल्या आल्या मी मागून तुमच्याशी चर्चा केली की सुंदर DJ सिस्टम आहे आणि हेच असायला हवं. नाहीतर मग आवाज थोडासा दे, इको वाढव का, बेस कमी कर, या बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगाव्या लागतात. परंतु इथे आल्यानंतर एकच त्यांनी डायरेक्ट सेटिंग करून दिले. खूप सुंदर. कारण तुम्ही जेव्हा तुमचं काम एखादा हातामध्ये घेता आणि तो जर तुम्ही परफेक्टली पार पाडताना त्यावेळेला तुमची प्रशंसाही झाली पाहिजे आणि ती न सांगता होतंय त्याला महत्त्व असतं. विशाल पवार, गावदेवी क्रिकेट संघ बेलवलीचे. आकाश, अजय, तुमच्या सर्वांचं कौतुक करू आम्ही. संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ बेलवली ही स्पर्धा आमदार चषक क्रीडा स्पर्धा आहे, परंतु यशस्वी होण्याकरता तुम्हा सर्वांची मेहनत इथे आम्हाला बघायला मिळाली. यस, नक्कीच नक्कीच. आणि इथे धावसंख्या आहे 13 धावा. हो, क्या बात आहे, जबरदस्त तडाखा आहे. चेंडू जाईल सीमा पार. आलाय हा खनखनी षटकार. षटकाराने मात्र आता धावसंख्येचा ऊक जो आहे तो काफी वेगाने वाढताना दिसतोय. धावसंख्या 19 वरती. कांचन पालकर देखील स्पर्धा हँडलिंग करतात. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर अनेक मोठमोठे दिग्गज समालोचकांच्या समोर अनेक वर्ष ज्यांची स्कोरिंग आपण पाहतोय. ग्रामीण भाग सोडता पाहायला गेलं तर आज महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाऊन ते आपला काम बजावत आहे. ना, संदीप पाटील सर, खऱ्या अर्थाने कांचन पालकर यांचं तुम्ही कौतुक केलं. ते पात्र आहेत त्यासाठी. खेळाडूंची खऱ्या अर्थांची इन्फॉर्मेशन जर माहिती हवी असेल ना तर कांचन पालकर यांच्याशी संपर्क साधावं. कधी कधी समालोचकांना प्रश्न पडतो या खेळाडूचं नाव काय. कांचन पालकर, त्याचं नाव, गाव आणि त्याची हिस्ट्री पूर्ण अभ्यास कांचन पालकर यांच्याकडे. हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता इथे. शॉर्ट थर्डमॅनला मात्र चांगला प्रयत्न पाहायला मिळतं. एक धाव नक्कीच मिळेल. तर सुटला असला तर चेंडू मात्र सीमापार गेला असता. नो डाऊट 20 धावा धावफलकावरती. कारण पाहायला गेलं तर एक उल्वा संघ म्हटलं तर जबरदस्त परफॉर्मन्स या संघाने दिला आहे. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर या 1-2 वर्षामध्ये हा संघ एक नव्या रूपाने उदयास आला आणि ज्या पद्धतीने त्यांचा खेळ नवोदित सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. चांगला परफॉर्मन्स नेहमीच देत असतात आणि या स्पर्धेमध्ये देखील अप्रतिम खेळ उल्वा संघाचा राहिला आहे. इसके बाद इथे मात्र थोडासा एन्जॉयड खेळाडू आहे कुंदन, पण तरी देखील मैदानामध्ये जे जिद्दीने उतरलाय. परंतु प्रयत्न नक्कीच होता, परंतु प्रयत्नांना यश नाहीये. फलंदाजाला मात्र यश आलाय. त्याच्या बॅटमधून आलाय हा चौकार. चौकाराने मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 24 वरती. 24 रन्स. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावसंख्या बघा किती वेगाने वाढली आहे. कारण इथे जर 40-45 पर्यंत जर मजल मारली तर मात्र उल्वे संघाची तेवढी ताकदवर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. तर तेवढ्याच ताकदीनिशी मात्र कैरे संघ देखील उतरलाय. हा चेंडू जास्त बाहेर निघालाय. पंच नक्कीच आमच्याकडे वल्लेत. राकेश म्हात्रे एक जबरदस्त क्रिकेटर बेलवलीचे सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. चला, राकेश म्हात्रे, राजेश पाटील असतील, सर्वांचे मेहनत, दिनेश बंधू, सर्वांचं कौतुक करावं लागेल गावदेवी क्रिकेट संघ बेलवलीचं. नाही, दिनेश पाटील यांची तर खूप मेहनत आहे. कारण आज सध्याच्या घडीला आम्ही नेहमीच कौतुक करतो. महागुरू जेव्हा गावदेवी बेलवली संघ मैदानामध्ये खेळण्यासाठी येतोय त्यावेळेला मात्र ही जी तुमची मंडळी आहे ना, जे खास बिग सपोर्टर, त्यांची सगळ्यांची नावं आदराने घेतली जातात. याचं एकमेव कारण त्यांच्यामुळे आज बेलवली संघाचे खेळाडू भरतदादा यांचा जो परफॉर्मन्स झाला आहे ना तो तुमच्या सर्वांच्या मेहनतीमुळे. नाही, बरोबर आहे, हेच असायला हवं. आणि इथे थोडासा स्कोअरकडे आपण बोलतोय. धावसंख्या 29 धावा. आणि महागुरू पाहायला गेलं तर जेव्हा आपला दसरा जसा संपतोय, जसे क्रिकेटची सीझन चालू होते त्यावेळेला पाहायला गेलं तर ही टीम नाही आहे, टीमचे खेळाडू नाही आहे, तर त्या अगोदर ही जी सर्व बेलवलीची मंडळी आहे ना,
जे वरद असतं बेलवली संघाच्या वरती ज्यांचं वरद असतं यांची पहिली टीम मीटिंग होते की आता सीझन चालू होते. दिनेश बंधू बरोबर ना, की आता सीझन चालू होणार आहे, खेळाडूंना कशा पद्धतीने गायडन्स करायचं आहे, कशा पद्धतीने त्यांचा शेड्यूल लावायचा आहे, या गोष्टी. यापेक्षा मोठी गोष्ट आकाश तुमच्यासाठी काय असू शकते माझ्या मते तरी. कारण असे जर पाठीराखे असल्या, असं सपोर्ट जर असला ना, तर येणारा काल हा बेलवलीचा असेल आणि येणाऱ्या कालामध्ये बेलवली संघ हा टॉप लेवलला खेळलेल्या शंका नाहीये, हा शब्द आहे आमचा. फक्त हा यस, फक्त जिद्दीने तुम्ही केला. कारण आज सध्याच्या घडीला आकाश आपण पाहतोय की कानपोली संघ ज्यांना आज ते सांगतात की भोलाना शेठ पाटील यांनी जो पाठबळ दिलाय, आज कानपोली संघ ए लॉसला आपण पाहतोय, त्याचं एकमेव श्रेय. आणि तुमच्या पाठी एवढे मॅनेजमेंट कमिटी आहे, म्हणजे तुम्ही देखील कुठे कमी होणार नाहीये, कारण तुमच्यामध्ये ती धमक आहे. कांचन पालकर आम्ही ओळखले ती जवळून. यस, क्या बात आहे, हेच असायला हवं दिनेश बंधू. 30 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. तिसरा षटक इथे सुरू आहे, गोलंदाज राहुल. आणि या महागुरु जर पाहायला गेलं तर या सीझनमध्ये दिनेश पाटील जास्तीत जास्त बेलवली संघ हा खारघर भागामध्ये जास्त खेळलाय. आणि जेवढा तुम्ही खेळाल हा त्या वेळेला मात्र नक्कीच तुमचा परफॉर्मन्स अतिशय तगडा होईल, शंका नाहीये. चला, सनी गाथाडे कोण यांचं आगमन झालेलं आहे. आकाश चोरगे तुम्हाला इथे व्यासपीठावर आमंत्रित करतात. या सनी, स्वागत आहे. गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या वतीने तुमचं स्वागत आहे. 30 धाव पलकावरती गीतेश आणि चंदन ही जोडी मैदानामध्ये 14 वरती, दोन्ही फलंदाज 14 वरती खेळतात. 14-14चा योगदान. आणि येथे मात्र हिट विकेट, फलंदाजाला परतावं लागेल. ते बोल्ड आहे असं वाटलं होतं, तर नक्कीच पाहायला गेलं तर विकेट आली. जबरदस्त गोलंदाजाचा प्रयत्न, पूर्णपणे क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न होता. होऊ शकता आपण GTC लाईव्ह अतिशय चांगल्या पद्धतीने कव्हर करते. संपूर्ण त्यांची ऑपरेटर जाम आहेत GTC मध्ये. इथे आज पाहायला गेलं तर जयेश मुंडे आणि यश मुंडे आणि सुनील पवार आता बसलेत. तिकडे कॅमेरामॅन श्रेयस ठसे, तिकडे प्रेम पवार आहेत. वर्किंग चांगले आहे त्यांची. मीर म्हात्रे आहेत. हा, जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. खऱ्या अर्थाने बघा, GTC लाईव्ह प्रसारण संपूर्ण त्यांचे कोण CEO असतील, त्यानंतर कॅमेरामॅन असतील, त्यांचे ऑपरेटर, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. चांगल्या प्रकारे योगदान. जनरेटर ऑपरेटर, तुमची सेवा उत्तम राहिलेली आहे. तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. नाही, त्यांचं तर महत्वाचं आहे. कारण ते रागावले तर मात्र मग सगळाच बंद. हो, क्या बात आहे. मस्त पटका नक्कीच अलॉंग द कार्पेट होता. हो, डबल अटेम्प्टमध्ये चेंडू अडकवला गेलाय. नक्कीच 2 धावा कंप्लीट होतात. या 2 धावेने मात्र धावसंख्या आता 32 वरती जाऊन पोचली आहे. जर याच रन रेटने धावा आल्या तर 52 पर्यंत मजल मारू शकेल. परंतु सध्या पाहायला गेलं तर चांगली स्थिती आहे. अजून या षटकातील 3 चेंडू, पुढील अजून 6, म्हणजे 9 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. हो, मोठा फटका केल्याचा प्रयत्न नक्कीच होता संकेतचा. मागच्या मॅचमध्ये संकेतने देखील चांगला प्रयत्न केला होता, चांगला परफॉर्मन्स दिला होता. हो, कलेक्टिंग नाहीये, मिस केला इथे. मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावेने धावसंख्या 34 वरती जाऊन पोचली आहे. 34 धावा धाव पलकावरती. हो, अप्रतिम थ्रो होता. फक्त कलेक्टिंग करायची होती आणि चेंडू मात्र स्टंपला लावायचा होता. चेंडू सुटला आणि नंतर हातामध्ये बेल्स उडवल्यात. 34 धावा. राहुल पुन्हा एकदा. हो, नो बॉल कॉल आहे. एक आणि धाव कंप्लीट झाली आहे, म्हणजे 1+1 2 धावा मिळतील.
पॅटकट आहे काम पंच. येस नक्कीच धाव कंप्लीट झाली आहे लेग बायच्या स्वरूपामध्ये, परंतु तिकडे नो बॉल फोर स्टेप आउट. तर या 2 धावा मिळतील म्हणजे 2 धावेने धावसंख्या आता तब्बल 36 वरती जाऊन पोहोचली आहे. बघा ज्या पद्धतीने रॉयल उल्वे संघ हा जिथे खेळतोय, अतिशय चांगला खेळ त्यांचा राहिला आहे, मस्त खेळ राहिला आहे. परंतु कैरे संघाचा आज जो परफॉर्मन्स झाला आहे पुढच्या 2 मॅचमध्ये, तो देखील एक देखणा खेळ त्यांनी देखील मैदानामध्ये दाखवला आहे. फलंदाजी असो वा गोलंदाजी चांगला प्रयत्न केला आहे या दोन्ही संघाने. फक्त फिरून खेळलाय, क्या बात आहे, दिशा दिली आहे. शॉर्ट फाईनच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सीमा पार गेलाय, चौकार. आणि या चौकाराने मात्र आता धाव संख्या 40. क्या बात आहे. जी अशा अपेक्षा होती त्या अपेक्षेकडे मात्र वाटचाल करतोय तो हा रॉयल उल्वे संघ. प्रथम फलंदाजी त्यांच्या वाट्याला आली आहे. सिद्धू 11 कैरे. हो जबरदस्त फटका, क्या बात आहे, लाजवाब. शेवटच्या मोमेंटला मात्र फलंदाज चंदन बरसतोय. चौकारानंतर लगेच षटकाराची मोहर. आणि इथे मात्र 3 षटकानंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या रॉयल उल्वे संघाच्या तब्बल 46 धावा. अप्रतिम अप्रतिम खेळ मैदानामध्ये इथे होतोय. जबरदस्त मॅच मध्ये आता रंगत निर्माण होले, शंका नाहीये. सेहेचाळीस धावा रॉयल उल्वे वर्सेस सिद्धू 11 कैरे, या 2 संघांमधली वीक फाईट मैदानामध्ये आपण पाहतोय. या षटकामध्ये तब्बल राहुलने 16 धावा खर्च केल्यात, 1 विकेट नक्कीच प्राप्त केली आहे. पण विकेटपेक्षा इथे रन ज्या आल्यात त्या महत्वाच्या ठरल्यात उल्वे संघासाठी. चला राकेश म्हात्रे, राजेश पाटील बघा, यांना या गावदेवी क्रिकेट संघाचे आमचे मेहनतीचे छुपा रुस्ता म्हणून ओळखले जातात. पडदे ऋषी पवार, आकाश पवार, आकाश चोरगे, निलेश पाटील, सर्व दिग्गज बघा, विशाल बघा आनंद घेतात, आईस्क्रीमचा आनंद. नाही जबरदस्त. आणि अजय त्यांना सपोर्ट करतात. एवढ्या रात्री आईस्क्रीम आणि एवढ्या थंडीमध्ये वा, दाद देवी लागेल. हो इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न पाहूया एक्झॅक्टली. या पंचांकडे रेफर केलंय, 3ऱ्या पंचांकडे, की ही धाव कंप्लीट झाली आहे की नाही आहे, की फलंदाज रनआउट आहे. चल अजय या चेक करा जरा. कारण मागचा सामना, जेवढे सामने झाले त्यामध्ये जो सामना झाला सांगडे वर्सेस उल्वे, तो मात्र कुठेतरी निर्णायक सामना झाला. शेवटपर्यंत प्रकाश दादा आहेत, आमचे संतोष पाटील. स्टार्ट टू एंड. बघूया आपण इथे चेक केला जातोय, या अँगलने आपण बघूया. फिल्डिंग तुम्ही सजवून घ्या. डिसिजन पेंडिंग आहे. रनआउट साठी आपण इथे चेक करतोय.
योगेश बघा नुसती धावपळ धावपळ धावपळीचे जीवन प्रवास सुखरूप. योगेश पाटील बघा आमचे योगेश नेहमी म्हणतात योगेश पाटील माझे नाव बेलवली माझे गाव आणि बेलवलीच्या क्रीडा नगरीमध्ये मांडला आम्ही क्रिकेटचा नवा डाव. चला आमचे मॅच रेफरी भरतदादा पाटील विशाल आजे आहेत. फलंदाज बाद आहे, स्पर्धावा लागेल. चला बघा सतीशदादा सांगतात तर सामना बिलेवर संपला पाहिजे. हा चला ना. मैदानामध्ये लगेचच खेळ सुरू करायचे आपल्याला. 46 वरती दुसरा विकेट. चला चंदन मात्र बाद झाला. 24 धावांची केली त्याने साकारले. 9 चेंडूंचा खेळ करत असताना संकेत. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय सूरज पाटील. सूरज पाटील आलाय. एक चेंडू आणि एक धावेची गरज असताना त्या वेळेला मात्र जे धाव ज्याने काढले तो सूरज आता मैदानामध्ये आलाय. कारण 6 चेंडूमध्ये 2 धावांची गरज पहिल्या चेंडूवरती 1 आली. त्यानंतर 5 मध्ये 1 काढण्यासाठी जेवढी दमछाक झाली ना. हो क्या बात आहे. आल्या आल्या मात्र तडाखा. मी 1 धाव त्या वेळेला का काढली याचा प्रत्युत्तर आता त्याने दिलाय. कारण त्यावेळेला षटकाराची गरज नव्हती, फक्त एका धावेची गरज होती आणि तो षटकार आता मात्र त्यांनी इथे दाखवून दिलाय. आणि या 6 धावेने मात्र धाव संख्या 50 कंप्लीट म्हणजे 52 वरती टोटल जाऊन पोचलाय. 52 आता मात्र जबरदस्त. या उमेश दादा या तुमचीच कमी होती, तर आम्हाला सगळे दिसले, तुम्ही दिसले नाही. ते निलेश पाटील देखील होते. हो इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नाहीये. इथे मात्र 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेने मात्र धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 54 वरती. 54 रन्स. यस नाही नक्कीच. कारण आमचे उमेश पाटील आलेले आहेत. नहीं नहीं सबसे प्यारे बोलेंगे तो हम बोलेंगे. सगळ्यांच्या आवडीचे व्यक्ती म्हणजे आमचे उमेश दादा पाटील बेलवली यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हो क्या बात आहे. याला म्हणतात गोटी नेम खरा. जबरदस्त. एवढ्या लांबून एवढ्या त्या लगोऱ्या आपण पहिला बंदू उडवायचो बघा. हा एकावरती एक ती कौलांच्या अर्ध्या फुटलेल्या. तसंच मात्र इथे लगोरी उडवले एका क्षेत्ररक्षकाने. मस्त थ्रो फेकलाय देवा पाटीलने. वा क्या बात आहे देवा. 54 वरती ही विकेट आली आहे. बेलवली म्हटलं तर आमचे परशुराम पाटील काल होते ना बंधू. संतोष पाटील असतील, द्वारका आहे इथे. सगळी कलाकार मंडळी आमचे सतीश दादांचं जे योगदान आहे आणि त्यांना जो पाठबळ आहे ना तो विशेष नाही आहे.
आणि संपूर्ण गावदेवी बेलवली संघ तर पूर्णपणे सगळा झोकून दिलाय त्यांनी. म्हणूनच तर ही स्पर्धा एक यशाचा शिखर गाठताना आपल्याला दिसते. चांगला फटका केल्याचा प्रयत्न गलीच्या दिशेने थोडासा क्षेत्ररक्षक फंबल झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाहीये, एकच धाव. आता मात्र शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक आली आहे, ती फलंदाज सूरज पाटीलच्या हातामध्ये. 55 धावा रॉयल उल्वे संघाच्या स्कोअर कार्डवरती लागल्या गेल्यात. आता मात्र रॉयल पाटील जो गोलंदाज आहे शेवटचा षटक फेकतोय आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज आहे तो रॉयल पाटील. समोर संघ आहे रॉयल उल्वे आणि समोर फलंदाज आहे सूरज पाटील. सूरज पाटीलचा तडाखा परंतु नाहीये, मिस टायमिंग झालाय. फलंदाज सूरजला परतावं लागेल आणि इथे मात्र पहिल्या इनिंगचा खेळ संपला गेलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या. प्रथम फलंदाजी करत असताना रॉयल उल्वे संघाच्या 55 धावा आणि तब्बल 56 धावांची गरज आहे ती येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी सिद्धू इलेव्हन कैरे संघाला. तत्पूर्वी या स्पर्धेमध्ये आमदार चषकामध्ये गावदेवी क्रिकेट संघ बेलवली आयोजित आमदार चषक 2026 बेलवली या स्पर्धेमध्ये आम्हाला एक दिवसासाठी का असो परंतु जो बंधू आमचे दिनेश पाटील रायगड समालोचक असोसिएशनचे संघटक ज्यांनी आमंत्रण दिला नाही, खास करून आमची गावदेवी क्रिकेट संघ बेलवली या सर्व टीमचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे आमचे शिल्पकार सन्माननीय सतीशदादा पाटील, भरतदादा पाटील या सर्वांचा आणि संपूर्ण आमची ही मॅनेजमेंट कमिटीचं मी आभार व्यक्त करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढल्या वर्षी नक्कीच. थँक्स दिनेश पाटील सर. आपले संदीप पाटील सर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष. मी पुन्हा एकदा गावदेवी क्रिकेट संघ बेलवली स्पर्धेचे आपले आधारस्तंभ सतीशदादा पाटील यांच्या वतीने, भरतदादा पाटील असतील आमचे सर्व सहकारी यांच्या वतीने तुमचा आम्ही आभार व्यक्त करू. योगेश आहेत बघा, आतिश मालुसरे आहेत, प्रकाश पाटील, संतोष पाटील, आमचे दिनेश बंधू सर्व. ओमकार घोलपसुद्धा क्रिकेटचा आनंद घेतात. चला मैदानामध्ये पंच द्वारकानाथ चोरगे, सुनील पाटील सर, सर्वांचा चांगला. राकेश आहेत, राकेश म्हात्रे, राजेश असतात आमचे राजेश पाटील चौथे पंच म्हणून. चला बॅट्समन, चला सलामीरी जोडी मैदानामध्ये दाखल करावी. सलामीरी जोडी कैरे क्रिकेट संघ. चला कैरे क्रिकेट संघाची सलामीरी जोडी मैदानामध्ये दाखल करावी. वेल कमी आहे. चला रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती ज्यांच्या सौभाग्यवती पद्माताई त्यांना खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेच्या सभापती होण्याचं भाग्य लाभलं ते सुरेश शेठ कैरे यांच्या वतीने आमदार चषकाला शुभेच्छा आलेल्या आहेत. संघाला सुद्धा त्यांच्या कैरे संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. मी सतीशदादा पाटील आणि आमच्या भरतदादा पाटील यांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करू. चला रे दादानो, सकाळी आपल्याला कामाला जायचे आहे. आविष्कार पाटील मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. चला सकाळी उठल्यावर कामालाही जायचे आहे. क्रिकेट खेळायला जायचं, जायचं रे खेळायला जायचं, बेलवली गावाला जायचं, जायचं रे बेलवली गावाला जायचं. आणि खेळाडू सकाळी उठून कामाला जायचं, जायचं रे कामाला जायचं. मग काय करायचं? वेळेवर सामना संपला पाहिजे. चला लावा क्षेत्ररक्षण.
आदरणीय महागुरु गडगे सरांनी मंत्रमुग्ध केलंय आणि आणखीन एक सरता सरता महागुरु गडगे सर तुम्ही ऑन स्क्रीन आहात तर मामाच्या गावाला होऊन जाऊ द्या. चला मामाच्या गावाला सुद्धा बघा काही भाचे इथे आलेले आहेत आणि सतीदादा भरतदादा खऱ्या अर्थाने बघा बालगीत आठवते लहानपणीचं आपणा सर्वांना आणि त्या बालगीताचं बघा झुकू 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 आगीन गाडी अरे झुकू 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 आगीन गाडी धुरांच्या रेगा हवेत काडी आणि ती पलती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया रे मामाच्या गावाला जाऊया. थँक्यू सो मच. कोण जाईल मामाच्या गावाला? हसत जाईल, लढत जाईल की रडत जाईल? शेवटचा सामना आणि हा उत्तरार्ध. पहिलाच बॉल 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 बॉल 56 धावा. वाईट बॉल. काय पंच वेळ नका घेऊ, निर्णय काय सांगा, फायनल काय द्यायचं? अच्छा ओके. हॅलो, लागला नाही आहे कशाला? वाईट बॉल. रिव्ह्यू 14 सेकंदाच्या आत घ्यायचा आहे. पहिल्या दिवशी सांगितलं आहे आणि यानंतर कायम सांगत राहीन. 10 सेकंदवाले आपण 25 सेकंदात घेतो. धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. खऱ्या अर्थानं पाहिला आपण पहिला बॉल वाईट. त्यानंतर मात्र चंदन मडवीचे या बॉलवर काऊ कॉर्नरच्या रिझनमधून ठोकलाय खणखणीत चौकार. या चौकांना मात्र 5 धावा बोर्डवर लागत आहेत. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगली धावसंख्या उभारली आहे मैदानावरती. या धावा कशाप्रकारे रोखल्या जातील की धावा ठोकल्या जातील? 2 फलंदाज आपण पाहतोय, सागर पाटील आणि रजत पाटील. सागर पाटीलचा हा बॉल. कैरी संघाचा विचार केला तर खऱ्या अर्थानं HDC ट्रॉफीचे जनक आदरणीय सुरेशदादा पाटील यांच्या माध्यमातून कैरी संघाला आणि सतीशदादांच्या या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. चंदन मडवी टू सागर पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. कव्हर पॉईंटला बॉल ट्रॅव्हल केला, फेकी खराब झाली आणि इथे आपण पाहिलं रन्स मात्र मिळते 1. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ इथे पाहतोय आपण. आतापर्यंत चंदन मडवीनं 2 बॉल टाकलेत, 6 धावा त्यानं दिलेत, ज्याच्यामध्ये 1 खणखणीत चौकार, 1 वाईट बॉल. 56चा पाठलाग करायचा आहे, त्याच्यामुळे 22 बॉल 50ची गरज आहे. एस्टनच्या पाठीमागं एक काळ ज्याने गाजवला तुषार कोळी, याला आपण पाहतो. काय सुंदर खेळ त्याचा राहिला आहे बऱ्याच वर्षापासून. परंतु आता थोडीशी प्रगल्भ क्रिकेट आणखीन बनली आहे. खुला टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ट्रॅव्हल केला आहे. आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक थोडा रेडी आहे, सज्ज आहे. फलंदाजी खूप सुंदर राहिली आहे. आज सिद्धूलंग कैरी संघानं प्रभावित केला आपल्या कामगिरीनं. त्यांची फलंदाजी हा मुख्य झोन त्यांचा राहिला आणि त्याच्यामुळेच आता 56 धावा नेमका कसा पाठलाग होईल. अब तक 56चा पाठलाग करायचा आहे. सागर पाटील 5 बॉलमध्ये 2 धावा, 1 बॉलमध्ये 1 रजत पाटील, 3 बॉलमध्ये बोर्डवर 7 धावा. चंदन मडवी फुल टॉस, खराब बॉल, लँडिंग नाही करू शकला चंदन मडवी. आणि त्याच्यामुळेच लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून 20 मधला सागरच्या बॅटचा तडाखा षटकार आलाय. अतिशय उत्तम दर्जाची फटकेबाजी. तर बॉल असेल लगेच चालू करा. अतिशय उत्तम दर्जाची फटकेबाजी. लँडिंग कांचन पालकर सर एकदा झाली नाही का, की अपघात कसे होत आहेत आपण काही दिवसापूर्वीच पाहिलं आहे. लँडिंग महत्त्वाची आहे.
लँडिंग झालं नाही ना की समाचार घ्यावा लागतो या समाजाचा, त्याच्यामुळेच लँडिंग पालव करायला पाहिजे. फुलटॉस फुलटॉल वसूल. हा फटका फसलाय स्ट्रेट टू फिल्डर. गीतेश मडवीनं मात्र टिपलाय झेल आणि संपलाय सागर पाटीलचा हा एका षटकारानंतर आलेला खेळ. उत्तम दर्जाची गोलंदाजी पलटवार केला. चंदन मडवीचा खेळ या संघासाठी नवीन तडफदार जरूर बनलाय. त्यानं मात्र चांगला पलटवार केला. षटकामध्ये एक चौकार एक षटकार जरूर खालाय, परंतु एक बहुमूल्य विकेट सागर पाटीलच्या त्यांनी कमावली आहे. 56 धावांचा पाठलाग करायचा. षटक क्रमांक 1 सुरू आहे. बोर्डवर धावा लागले 13. नवीन फलंदाज अतुल पाटील, त्याची कामगिरी आज अतुलनीय राहिली आहे. काय सुंदर खेळलाय तो आज दिवसभर, म्हणजेच मेन्स रजनीमध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याचा खेळ अतिशय उत्तम राहिला आहे. तो अतुल पाटील आता येईल स्ट्राईकवर. चला क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्या, वेळ कमी आहे आपल्याकडे. सिद्धूलंग कैरे वर्सेस रॉयल स्पोर्ट्स मुलवे या दोन संघादरम्यानची ही लढत अतिशय उत्तम होईल, कारण इथून जो संघ जिंकेल ना तो एक ट्रॉफीला क्वालिफाय होईल. शेवटच्या रजनीमध्ये तो संघ ट्रॉफी उचलेल. अतुलनं आज ठरून आलाय प्रत्येक सामन्यामध्ये षटकारानं सुरुवात करायची. काहीशी रणनीती क्लिअर आहे. ज्यांचे व्ह्यूज ज्यांचे व्हिजन क्लिअर आहेत ना भरत पाटील सर, ते कधीच मागे वळून पाहत नाहीत. आणि असंच काम अतुलचं राहिलं आहे. मी आला तेव्हाच सांगितलं की आज अतुल पाटीलचा खेळ हा कमालीचा राहिला आहे. काय सुंदर फटका पाहिला वाईडेस मिडविकेच्या डोक्यावरून ठोकला षटकाराने. षटकामध्ये चंदन मडवी बराचसा महागडा ठरला, कारण या षटकामध्ये सागर पाटीलला त्यानं बाद केला, परंतु 19 धावाही त्यानं मात्र इथे मोजल्या. त्याच्यामुळेच पहिला बॉल वाईड, त्यानंतर मात्र मग पहिला चौकार, सिंगल षटकार, विकेट, षटकार. 19 धावा पहिल्या षटकामध्ये. चांगली फलंदाजी सागरनं चांगला काम केला. त्यानंतर रजत पाटील 1 बॉलमध्ये 1. आणि अतुलनं ॲज युजल आपण जणू काही आपल्या खेळाडू कक्षातूनच सेट होऊन येतो अशी काहीशी फलंदाजी. अश्वित खारकर जुना जाणता आणखीन एक अनुभव आहे. गीतेश मडवी कित्येक वर्षापासून तोही या संघामध्ये खेळतो. नवी उभार या संघानं घेतली. तुषार कोळीला पाहिला आपण, एक काळ तुषारनं गाजवला. मित्रांनो, हे खेळाडू उगाच आपल्या टीममध्ये नाही खेळत, तर आयुष्याचे अनेक वर्ष ज्यांना आपल्या संघासाठी दिलेत. कारण तुषार कोळी म्हटलं की संघाचा तारणहार, हार्ड हिटर म्हणून ओळख होती. तर तुषार कोळी आज या संघाचा रोल मॉडेल बनतोय. अश्वित खारकर ज्याच्या हातामध्ये बॉल आलाय. डॉटचा प्रश्नच नाही, कनेक्टेड झाला नाही, रन्सच घेतले तर डॉटचा काय प्रश्न आहे. तो नंतर तसं तर होतच ते, परंतु डॉट आलाय, रनच नाही घेतली तर नेमकं डॉट कसा आला. आली आहेत ना डॉट तसाही, आणि त्याच्यामुळेच डॉट बॉल. थोडा मागे असताना तर सूरजच्या डोक्यावरून बॅट गेली असती. पुन्हा एकदा सूरज पाटील कमालीची कामगिरी यष्टींच्या पाठीमागे करतोय. व्हाईट बॉलचा इशारा इथे मात्र पाहतोय. एक चांगला बॉल, त्यानंतर अश्वित खारकरचा हा वाईड बॉल आपण पाहिलोय. वाईट बॉलचा इशारा. गुडघा टेकलाय, तमाशा दाखवलाय. रात्रीचे अपहरी पूर्वी तमाशे व्हायचे आणि कैरा ऑन फायर. ज्या कैऱ्याच्या स्पर्धेमध्ये HDP ट्रॉफीमध्ये चॅम्पियन बनला बेलवली संघ, आज बेलवलीच्याच मैदानावरती हा सिद्धूलंग कैरे संघ मात्र कमालीचा खेळ दाखवतो. ठोकतोय षटकार आणि इथे रजत पाटीलचा हा तडाखा. चांगला फटका. लेफ्ट हँडर घातक असतात. स्लोअर बॉल दूरवरून जाण्याचा प्रयत्न. पंच राकेशजी म्हात्रे सरांनी दर्शविला व्हाईट बॉल. षटकामध्ये धावा बनतायत. 8 धावा षटकामध्ये आल्या. बोर्डवर धावा 27. रोखला जातो इथे मात्र. सिंगल रन दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल का नाही. रोखलाय. बॅकअप आहे.
बॅकअप आहे. शॉर्ट फाईन लेगला बॉल जरूर ट्रॅव्हल झाला. तुषारनं बॉल रोखण्याचा प्रयत्न केला. सेकंड फिल्डर मध्येला धावला आणि तिघांनी बॉलचा पाठलाग करत बॉलला रोखला. एकच रन्स मात्र मिळते या बॉलवर आणि एका रन्सनं मग धापडकर धावा लागतायत. तब्बल येस गोलंदाजावर आक्षेप आहे. अजय पाटील इथून ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. येस गोलंदाज सांगून ठेवा, फक्त एकदा इशारा करा. रेडी. 3 बॉलमध्ये 9 धावा आतापर्यंत मोजल्यात अश्वितनं. अश्वितचा खेळ पाहिला अनेक. फिरकीची जादूगिरी दाखवायची होती जरूर. फटका फसलाय. बहुमूल्य विकेट अतुल पाटील ज्यानं आज ही स्पर्धा गाजवली आहे, चांगली फटकेबाजी दाखवली आहे, त्या अतुल पाटीलला मात्र डीप स्क्वेअर लेग आणि अगदी मिड विकेटच्या मध्ये झेल देण्यास भाग पाडला. माझा अनुभव नेमका काय, मी कित्येक वर्षापासून गोलंदाजी संघासाठी करत आलोय. त्या अश्वितनं चंदन एक चांगला झेल टिपला आणि चंदन 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 उगाळा, चंदन घासा, सुगंध देतच राहील. आणि चंदन मडवी पुन्हा दरवळला. त्याने एक चांगला झेल टिपला आणि अश्वित खारकरनं मात्र अतुल पाटीलला बाद केलाय. सामना बनणार यात तीळ मात्र शंका नाही आहे. 28 बनलेत आणि 28 बनवायचेत. 28 बनण्यासाठी पहिल्यांदा विचार केला तर 10 बॉल घेतलेत आणि 28 बनवण्यासाठी अजून 14 बॉल बाकी आहेत. नेमकं काय क्षमता आहे कैरे संघामध्ये धावा जमवण्याची, परंतु रॉयल्स परत बुलवेज संघामध्ये ही ताकद आहे, गुणवत्ता आहे धावा रोखण्याची. चंदन मळवीचं दरवळणं सदैव संघाला फायदेशीर. स्लोवर बॉल टाकलाय, रन्स घेण्याचा प्रयत्न नाही केलाय. वाईट बॉलची सांगता होतीये. असेल तर फक्त तुमच्याकडे 10 सेकंद आहेत. निर्णय असा तर घ्यायचा लगेच, आपण घाबरायचं नाही. रातभर आपण तिसरा अंपायर खेळत राहू. 29 धावा. चांगला बॉल मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झाला. सिंगल रन्स मात्र मिळते. दुसऱ्यांचा प्रयत्न केला जाईल का. फेकी होतीये. चांगली फेकी थोडा विचार विनिमय केला जातो. 1 रन्स मात्र मिळते. थोडीशी लेंदी ओव्हर्स बनते कारण या षटकामध्ये 3 वाईट बॉल, त्याच्यामुळे कमीत कमी 9 बॉल्स त्याला टाकावे लागणार आहेत अश्वित खारकरला. 30 धावा बोर्डवर लागत आहेत. सामना बनतोय. रजत पाटीलनं एक चांगला षटकार दाखवलाय. अतुल एक षटकार लगावतो परतला, पण प्रतीक मोरे ज्याने 1 बॉलला सामोरं गेलाय आणि 1 रन्स कंप्लीट केले. रजत पाटील डावखुरा. रजत पाटील मात्र स्ट्राईकवर असतील. षटकातील शेवटचा बॉल. फिरवला. आणखीन एक वाईट बॉल. हर्षदीप सिंगचा रेकॉर्ड तोडायचं की काय असं वाटायला लागलंय. हर्षदीपनेही 7 वाईट बॉल टाकलं, इथे 4था पडलाय. 5वा वाईट बॉल. या षटकातील 5वा वाईट बॉल. अश्वित खारकर फिरवण्याच्या नादामध्ये स्वतःच गिरक्या घेतोय. आखूट टप्प्याच्या बॉलला येस निर्णय येईल अचूक, यातील मात्र शंका नाही आहे. आणि पंच फलंदाज बाद. ॲब्सल्युटली कॅच क्लिअर केली आणि तिथे मात्र बॉल उडवला. कॅच क्लिअर आहे, त्याच्यामुळे फलंदाज मात्र होईल बाद. आणि अशा प्रकारे एक चांगला 5 बॉल वाईड जरूर तिथे मात्र पडले, परंतु शेवटच्या बॉलवर मात्र विकेट येते आणि या विकेटनं गणितं बिघडली जात आहेत. चांगला फटका रजेचा जरूर होता. चला सामना सुरू करा. नेक्स्ट बॅट्समन आपण रेडी व्हा लगेचच. आणि त्याच्यामुळे इथे मात्र आपण आता सामना सुरू करायचा आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि धापडकर धावा लागल्या. 32 जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहतो 24 धावांची गरज. 12 बॉल 24. नवीन फलंदाज आपण पाहतोय. थोडासा अनफिट वाटतोय, परंतु कदाचित बिग हिट त्याच्याकडून अपेक्षित असतील फलंदाजाकडून. मी
मॅच लागल्या पण सांगत होतो, सुगंध दरवळतोय, चंदन दरवळतोय सगळीकडे आणि चंदनच हा झेल करिश्माई झेल टिपला. अतिशय उत्तम रीते 12 बॉल 24 धावांची गरज, 32 बनलेत. संकेत भोईर गोलंदाजीच्या मार्कवर फिरकी पट्टून 5 वाईड बॉल टाकले. बारा बॉल 24 धावा, 32 बनलेत, 24 बनवायचे आहेत. वाईड बॉल, वाईड बॉलचा काहीतरी मूळ मंत्र आणलाय. मागच्या षटकामध्ये अश्वित खारकरनं 5 वाईड टाकलेत, पण सगळ्यात बहुमूल्य विकेट त्यांनी कमावल्या. संकेत भोईरनं आणखीन एक वाईड बॉल टाकला, त्याच्यामुळे 12 बॉल 23ची गरज. 12 बॉल 23ची गरज आहे. नेमकं काय घडतंय? सिद्धू इलेव्हन कैरे वर्सेस रॉयल वुल्वे या दोन संघादरम्यानची ही क्वालिफाय करणारी स्पर्धा. लक्षात घ्यायचे दोन्ही संघांनी जे बाईक किंवा मालिकावीरसाठी जे पॉईंट्स असतील ना, ते फक्त 3च सामन्याला पकडले जातील, याची नोंद घ्यायची आहे. त्याच्यामुळे यानंतरच्या सामन्याला ते पॉईंट्स व्हॅलिड धरले जाणार नाही आहेत. वाटतंय ना लगेच रिव्ह्यू घ्यायचा, आपण थांबायचं नाही. आपल्याला जे वाटतंय ना लगेच येस, हां बघा लगेच रिव्ह्यू. वाईट तुम्ही दिला नाही आहे का पंच? वाईटसाठी रिव्ह्यू आहे एक्झॅक्टली. चला पाहिलं जाईल. चला आयोजक बघून घ्या, फिल्डिंग लावून घ्या, तुम्ही फिल्डिंग लावून घ्या, तुम्ही वेळ नका घेऊ. फेअर डिलिव्हरी, आतून बॉल ट्रॅव्हल त्याला खेळल्यानंतर. कारण खेळून गेल्यानंतर वाईट दिल्यानंतर 12th मॅच म्हणतो खेळून गेला. जर वाईट दिला असता तर खेळूनच गेलाय. येतोय येतोय चौकार. सामना मित्रांनो संपला नाहीये, सामना बनला जाईल. शेवटच्या क्षणापर्यंत रंगत वाढवली जाईल. इथे मात्र पाहतोय हा मात्र बॉल लँडिंग नाही करू शकला. पुन्हा एकदा 1 बाउन्स सीमारेषा बाहेर, कॉर्नर फेसमधून मात्र हा बॉल जातो चौकार. सामना बनतोय. स्कोरबोर्डवर धावा लागताय ते तब्बल 37 धावा. 10-19 शाबास. आणखीन एक वाईड. रिव्ह्यू संपले त्यांचे, लक्षात घ्या. बॅटिंग साईड हां पंच, हां ते लक्षात घ्या. रिव्ह्यू संपलाय बॅटिंग साईडचा. मगाशी त्याने रिव्ह्यू घेतलाय. स्टेप आउट केलाय. त्याला सांगितलं तुलाच झेल घ्यायचा आहे. त्याने विचार केला काय गरज आहे, सामना बनला पाहिजे, रंगती वाढली पाहिजे आणि कडाक्याच्या थंडीमध्ये वातावरण तर तापलंच पाहिजे. मेहनतीची ऊब घेत हा वातावरण गरम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही हाताने ठोकतायत, काही बॅटने ठोकतायत. चांगला खेळ सुरू आहे. उत्तम. धापलकर धावा लागल्या 39. 9 बॉल 17 धावा. प्रत्येक बॉलनंतर स्कोअर भेटतो तुम्हाला. 9 बॉल 17 धावांची गरज. प्रतीक मोरे कुंदनवर स्ट्राईक. फिरवलाय, अक्षरशः फिरवलाय. फिरकीची जादूगिरी दाखवली जातीये. सामना दूर नाहीये. एखाद दुसऱ्या मोठ्या फटक्यानं कैरे संघात सामन्यामध्ये कंप्लीट घुसेल. वाईड बॉल. कंजन पालकर सर तुम्हाला विनंती आहे की एकूण वाईड या इनिंगमध्ये किती झाले? फक्त 9 वाईड बॉल झालेत. 5 ओव्हरचा मॅच ही जास्त झाला. फक्त 9 वाईड टाकल्यात आतापर्यंत. परंतु सामना बनवलाय हेही विसरता कामा नये. पाहिलं जाईल, पाहिलं जाईल. डोंट वरी, डोंट वरी. त्याला रन घेऊ दे पहिली. बाबा माझ्या रन घेऊ दे, मग सांगा मागे गेला होता. कमालीचा खेळ आहे कितीच तुमचा. दोन्ही वेळेला रन्स नाही, पण मागे बा, मागे बा. आमचंही लक्ष आहे. डोंट वरी, डोंट माइंड. मित्रांनो आम्ही बसलो इकडे, तुम्ही खेळत राहा. तुमचा काम खेळणं, आमचा खेळ दूध का दूध, पाणी का पाणी. 7-15. शाबास. 10वा वाईड या स्पर्धे या सेकंड इनिंग मधला. 10वा वाईड. 10वा समीकरण भरलंय. नाही नाही चांगलं आहे, कारण वाईड नंतर डॉटही होत आहेत. हेही पर्सेंटेज वाढवलाय. 7-14. हीच रणनीती राहिली आहे एक्झॅक्टली. अखाजी चोरगे लक्षात घ्या, स्ट्रॅटर्जी क्लिअर आहे रॉयल वुल्वे संघाची. जिंकण्यासाठी 6 बॉल
14 धावांची गरज आहे. स्ट्रॅटर्जी क्लिअर राहिली, भले डॉट जाऊ दे, भले वाईट जाऊ दे, परंतु त्यानंतर प्रेशर क्रिएट करते. येस, ओके. 15 पाहिजेत. तुम्हाला कसं माहीत 12th मॅननं नाही मोजल्या, आम्ही पण नाही मोजल्या, परंतु चांगला लक्ष आहे तुमचंही. कारण इकडे आम्ही पाहिलं तुमचं लक्ष किती आहे, आम्हाला हे बघायचं होतं की खरं आहे. तुम्ही नेमकं खरं कसं खेळताय, तुमचं खरोखर लक्ष आहे की नाही, हेच आम्ही चाचपडून पाहिलं. आणि त्याच्यामुळे 6 बॉल 15चं समीकरण. आता सामना खराब बनलाय. इथे सामना अजून कुणी जिंकला नाही आहे आणि कुणीही हरला नाही आहे. आज मागचा सामना रॉयल स्पोर्ट्स उल्वेज संघानं असा रंगवला 6 बॉलमध्ये 2 धावा शेवटच्या बॉलवर आला. परंतु कैरे संघामध्ये ती क्षमता आहे, मोठे फटके लगावण्याची क्षमता खूप छान राहिली आहे. आता त्या धावांची गरज आहे. 2 मोठे फटके आणि काही रन्स. 6 बॉल 15. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती ह्या महागड्या नाही आहेत, पण त्या महागड्या बनवल्या जातील का? गोलंदाजीच्या मार्कवर आणखीन एक जुना गोलंदाज महेंद्र मडवी. बऱ्याच अनुभवातून रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघ उभा राहिलाय. पराभवातून बरंच काही शिकलाय आणि शिकत शिकत इथपर्यंत प्रवास केलाय. पण एका बाजूला कैरे संघ हातात हात घालत तोही लढलाय. पहिल्याच बॉलवर प्रहार जारी आहे. सामना संपलाच नाहीये असे काहीसे इरादे स्पष्ट केले जात आहेत. बाबांनो, तुम्हाला वाटेल वाईटची स्ट्रॅटर्जी तुम्ही करताय, पण डॉट बॉल खेळण्याचे चालेही आम्ही करतोय, असंच काहीसे सांगितलं आणि दाखवला. सरळ सरळ षटकार. खेळाडू कक्षामधून जर कोणी उठला तर पेनल्टी मिळेल हे लक्षात घ्या. टॉस उडवताना पहिल्याच मॅचमध्ये सांगलाय 9 खुर्च्या 9 खेळाडू. नोंद घ्या. बॉल द्या. त्याच्यामुळे लक्षात घ्या, तुमचा चाहताही तुमच्या खेळाडू कक्षामध्ये असू शकत नाही आणि तुम्ही उठू शकत नाही. चला खेळाडू कक्ष चाहते आणले, त्यांना बॉल शोधायला आणा. तुमच्याकडे सुद्धा बघा आमच्या संयोजन समितीच्या घारीसारख्या नजरा आहेत. खेळाडू कक्षमधून एक जरी खेळाडू खाली उतरला तर निश्चित स्वरूपात तुम्हाला 2 धावांनी दंडित केले जाईल, याची नोंद घ्या. खेळाडू कक्षमधून जमिनीवर फिरणारे बघा ते कोंबडीचे आयोजकांचं पिल्लू. आमचे सशासारखं कान आणि घारीसारखी नजर. जमिनीवर फिरणारे कोंबड्याचे पिल्लू उचलायचे आहेत बहुतेक या घारीच्या पिल्लांना. बघूया रेलिंगवर कोण बसलाय. चला बॉल चेक करा. आपल्याकडे वेळ नाही आहे. आम्ही मॅच आज लवकर खेळवला कशासाठी? 3 वाजण्यासाठी? अजिबात नाही. सामना सुरू करा. पहिल्याच बॉलवर या सामन्याची रंगत वाढली आहे. सिद्धी उलन कैरे संघानं मर्यादा स्पष्ट केली. त्यांनी सांगितलं हा सामना बाबांनो संपला नाही आहे. षटकांची क्षमता, षटकार ठोकण्याची ताकद, ती कुवत आणि ती टेक्निक आमच्या प्रत्येक फलंदाजामध्ये आहे. आणि पहिल्याच बॉलवर ताकदवान गोलंदाज महेंद्र मडवीला षटकार ठोकत या सामन्याची रंगत वाढवली आहे. ठीक. स्वरूप बघा, स्वरूप पवार बॉल बॉय. बरं दादा, मला खऱ्या अर्थाने एक आठवतं 1987ला रिलायन्स कप स्पर्धा झाली होती. ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबईच्या स्टेडियमवर क्रिकेटची देवता. चर्चा करू नंतर आपण. खोलो टप्प्याचा बॉल लॉंग ऑफला ट्रॅव्हल झाला. सिंगल रन्स कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल आणि चर्चा रंगली. इथे गडगे सरांनी सांगितलं या बॉल बॉयच्या विषयी सांगतायत ब्रेबॉर्नची कहाणी. परंतु हे लक्षात घ्या, हे जे 3 बॉल बॉय आहेत ना, यांना उद्या शाळेतही जाऊ द्या, शाळाही शिकू द्या. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपण मोठ्या अभिमानानं सांगतोय जरूर, पण त्यांच्या हातात बॉल रात्रीचे 2 वाजता तुम्ही देत आहे, याचेही लक्ष असू द्या आतिशजी. त्याच्यामुळे काही गोष्टी बंधन मोठ्या माणसांकडून आपल्याकडे यायला हवेत. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर मात्र 1 रन्स. क्या बात. पुन्हा एकदा या मैदानामध्ये म्हटलं होतं सुगंध दरवळतोय, सगळीकडे दरवळतोय. चंदन मडवीचा कमालीचा एफर्ट्स लगावले जात आहेत. एक मोठा षटकार, त्यानंतर सिंगल रन्स आणि तिसऱ्या बॉलवर महेंद्र मडवीनं कमावली आहे बहुमूल्य विकेट. त्याला 7 लाभले चंदन मडवीची. समीकरण उरलंय 3 बॉल आणि जिंकण्यासाठी
8 धावांची गरज. 3 बॉल 8. 3 बॉल 8. काय सुंदर सामना बनतोय मित्रांनो. रंगतदार सामने. आकाशजी चोरगे आपण काल पाहिलं. काल लो स्कोरच्या मॅच टाईट बनल्या, आज हाय स्कोरच्या मॅच टाईट बनल्यात. हीच तर खरी स्पर्धा आहे ना, हीच तर खरी रंगत आहे. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये दिवस बदलायला वेळ लागत नाही. कितीही सुखद वाटली ना तरी संपणारी एक वाट असते आणि संपणाऱ्या प्रत्येक वाटीबरोबर निर्माण होणारी नवी एक पहाट असते. ती पहाट कोणाला मिळेल? आजची सकाळची पहाट आनंदात कोणाची जाईल? कोणता संघ या आमदार ट्रॉफी 2026च्या गावदेवी क्रिकेट क्लब बेलवलीच्या स्पर्धेमध्ये आपलं अधिराज्य गाजवेल? कोणता संघ सुपर 6 मध्ये जाईल? 3 बॉल 8चं समीकरण. रॉयल पाटील ऑन स्ट्राईक. सुंदर 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 गोलंदाजी. 15 धावांची गरज असताना पहिल्या बॉलवर षटकार ठोकल्यानंतर बॅकफुटवर का जावा? रॉयल पाटीलनं जर सामना जिंकवला सिद्धिविलास कैरे संघाचा तर विशालजी पवार यांच्याकडून 1000ची बक्षीस दिली जाईल. 2 बॉल 8. प्रत्येक बॉलवर प्रहार, षटकार किंवा दुहेरीचा फटका किंवा लागोपाठचे 2 चौकार. 2 बॉल 8. 2 बॉल 8. निर्णायक बॉल महेंद्र मडवी रॉयल पाटीलसाठी. नेमकं काय 2 धावा जर आल्या शेवटच्या बॉलला सामना राहील. शेवटच्या बॉलला सामना बनतोय. नेमकं काय करायचंय? नेमकं काय? दोघांना सुचत नाहीये काय करायचंय. सरळ धावत सुटलाय कारण कुंदननंही षटकार ठोकलाय. त्याच्यामुळेच त्याला कदाचित रन्स घ्यायचे असेल. ही रॉयलनं बॉल मारला, 2 रन्स कंप्लीट केल्या. 3ऱ्या रनचा प्रयत्न कांचन पालकर सर कुंदननं का केला बरं? प्रतीक मोरे चला तुमचं बरं आहे. बोलणारं खोटा, लिहिणारं लिहित आहेत. इथे एक कुंदन नाव काढून टाक बाबा. हे GTC. 1 बॉल 6 धावांची गरज. रॉयल पाटीलनं जर षटकार ठोकला, स्ट्राईकवर कोण आहे? रॉयल पाटील स्ट्राईकवर आहे. जर हा सामना जिंकला तर आतिश माळुसरे यांच्याकडून 2000 रुपये षटकार मारला तर, आणि विशाल पवार यांच्याकडून 1000. एक षटकार मारा आणि या ट्रॉफी बरोबर 3000 ही कमवा. बघायचं आहे रॉयल पाटील. 1 बॉल. आजच्या स्पर्धेचा शेवटचा बॉल. 6 धावांची गरज. उडाया, अरे येतो उडाया. अफलातून षटकार. नेमकं चुकलंय काय? सिद्धिविलास कैरे संघ हॅट्स ऑफ यू. शेवटचा बॉल. 6 धावांची गरज. मागच्या बॉलवर घेतलेल्या 2 धावा. रॉयल पाटीलनं दाखवला आसमान, ठोकला षटकार. सुपर 6 मध्ये संघाला दाखल केला आणि त्याचबरोबर 3000ची बक्षिसी कमावली जातीये. अफलातून इनिंग. रॉयल पाटील रॉयल बनला, ठोकला षटकार. परंतु रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघाला पराभूत करत रॉयल पाटीलनं मी रॉयल की तू रॉयल दाखवला. कमालीचा खेळ. अभिनंदन. चला शनी कृपा कोपरा बघा. रॉयल एंट्री आपल्याला इथे बघायला मिळतो. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. रॉयल पाटीलचं अभिनंदन करावे लागेल. कैरे क्रिकेट संघाचा सिद्धिविलास कैरे, त्याच्यासाठी आमचे अतुलदादा आतिशदादा मालुसरे यांच्या वतीने 2000 रुपये आणि विशाल पवार 1000 रुपये, 3000 रुपयाचं कॅश प्राईज. रोहित पाटील कैरे बघा. रोहित 5000 रुपयाचा रॉयल